शाश्वत अधांतर, हो हो अधांतर. हॅलो वैली साहेब, कोण आहे हा माणूस? त्याचं ते चालणं, ते बोलणं अगदी हुबेहूब व्यक्तिमत्व दादा साहेबांसारखं आहे. असे वाटते की ते परत आले की काय. त्या माणसाला पाहून असं वाटतंय की काळ पुन्हा त्याच रात्री येऊन थांबलाय ज्या दिवशी दादासाहेब गेले. त्या माणसाला आपल्याबद्दल अपेक्षेपेक्षा इतकं खाजगी कसं काय माहित? घरातील प्रत्येक कानाकोपरा त्याने गेल्या 5 दिवसात असा काही तपासलाय जसं काही तोच मालक आहे. अहो घरातीलच सोडा, त्याने काल कोर्टामध्ये सर्व वकिलांचा असा काही समाचार घेतलाय की तोंड दाखवायला जागा उरली नाही. सगळ्या कंपन्या, शाळा, कॉलेज, आश्रमशाला, दवाखाने सगळीकडे घाबरगुंडी उडाली आहे. अहो पुनर्जन्मावरती कोणी विश्वास ठेवायला तयार नसले तरी त्यांनी जे कागदोपत्री पुरावे वगैरे जे हुबेहूब मांडले आहेत तर त्याच्यावरती असा विषय झाला आहे की त्यांच्या मृत्यूवरती शंका उपस्थित झाली आहे. त्याचा थैथैट पाहून नोकर मंडळीच्या तोंडाचं पाणी पळालंय. हा माणूस बहुतेक भूतकाळ जिवंत करायला आलाय. आपल्याला कडक शिक्षा भोगावी लागेल. हे बघा, तुम्ही सर्वांनी आधी शांत व्हा आणि मनातली ही भीती आधी काढून टाका. विक्रमराव नाही येते. विक्रमरावांचा अंत 20 वर्षापूर्वीच झालाय आणि मी सत्यावर आणि मृत्यूवर विश्वास ठेवते. पुनर्जन्म ही केवळ एक भ्रामक कल्पना आहे. वैली साहेब, पण त्याला आपल्याबद्दल इतके काय कसे काय माहीत हेच कळत नाही. त्याला वाड्याचं जितके माहिती आहे तितकेच त्याला बाहेरचंही माहित आहे. हा माणूस आपल्यासाठी खूप घातकी वाटतोय. सर्व व्यवहार तुर्तास थांबले आहेत भाईसाहेब. यावर आता तुम्हीच काहीतरी मार्ग सुचवा. वहिनी साहेब, त्या माणसाला आपल्याबद्दल ज्या दिवशी त्याने तुम्हाला आणि आम्हाला हाक मारली तसे हाक फक्त विक्रमराव मारायचे. त्यांचा चेहरा मोहरा जरी एक असला तरी आवाज तोच वाटते मला. हे बघा, तुम्ही सगळे त्याच्या दहशतीचे गुलाम झालात ना, म्हणून तुम्हाला असा भास होतो. हा कोणीतरी ढोंगी तोते आहे ज्याला वाड्याची फक्त पैसा आणि संपत्ती आहे. आणि विक्रमरावांचा अंत कधीच झालाय 20 वर्षापूर्वीच. आणि तसंही त्यांना या प्रकारे मी वाड्यात पुन्हा येऊ देणार नाही. प्रभासा, मी कोणी घाबरू नका, संयमाने वागा. हे जे सगळं चाललंय ना आपण नक्कीच थांबू. भाईसाहेब, मी काय म्हणतो, आपण जे पुरावे दाखल केले त्यावरती थोडा काहीतरी पुढं वकिलांना सांगून मोठ्या साहेबांना सांगून त्याच्यावरती आणखी मोठा काहीतरी तोडगा काढू. लवकर काढा, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर. ह्या सगळ्या गोष्टी पडताळायला लागतीलच, पण त्याआधी हे पडताळावं लागेल की हा माणूस नक्की कोण आहे. त्याची कुंडली काढायला सांगितले आहे. कळत नाहीये ना की या परिस्थितीमध्ये काय करावं. हे सर वहिनी, तुम्ही शांत राहा. तुम्ही एकमेकांना धीर जाऊन द्या. मला असं वाटतंय की आपले जे साथीदार आहेत त्या दोघांना थोडं त्यांच्यावरती सावध राहायला टाका. शारदा 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 आलोय आम्ही आमच्या विश्वाचे राजे आणि तुमच्या एकमेव काळजाचे गुलाम विक्रमराव देशमुख. शारदा, आमचं सिंहासन आमच्यासाठी मोकळं करा. हे काय, तुम्हाला आमची नियम आणि पद्धत ठाऊक आहे? विसरलं का काय सगळे नियम? हे बघा, तुम्ही आमच्यावर रुबाब जाणं ना आधी बंद करा. तुम्ही पुनर्जन्म म्हणून आला असता किंवा भूतकाळ म्हणून, पण आता हा वाडा आमचा आहे आणि आता इथे फक्त माझच नियम चालतील. आवाज खाली आणि नजरही खाली. म्हणजे शारदा, तुम्ही आमचा आदेश थोडकावून लावताय
व्हायचं. हे बघा, तुम्ही कोण आहात ना हे मला माहित नाही. कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी मुकाटा नाही चालायला लावा. या तुमच्या वकिलाला विचारा आमच्या कायदेशीर बाजू. काल कसं फंडावून सोडलं एकेकाला. होय बाईसाहेब, काल कोर्टात आपण तेव्हा दाखल केलेला विक्रमरावांचा मृत्यूचा दाखला कोर्टाने अमान्य केला आहे. अहो, विक्रमरावाच्या मृत्यूवरच शंका उपस्थित केली आहे. काय होय, हे असे होणे इतके सोपे आहे का वकील साहेब? नाही. तुर्तास तरी आपल्याला संयम ठेवायला हवाय संदीपराव. आपण काहीच करू शकत नाही. पाहिलंच शारदा, आणखी असा कोणता पुरावा देऊ जेणेकरून तुम्हाला विश्वास बसेल की आम्ही परत आलो आहोत. आम्ही परत आलो आहोत तुमच्या एकेकाचा मानगुटीवर बसून एक एक थेंब रक्ताचा हिशोब चुकता करण्यासाठी. हे बघा, माझ्या वापरात शिरण्याचा प्रयत्न करू. हे बघा, हे बघा सगळ्यांनी, हा माणूस ना, हा माणूस विक्रमराव नाही. हे विक्रमराव नाही आहेत. आवाज खाले. सांगा कोणाकोणाला वाटते आम्ही विक्रमराव आहोत. सांगा सांगा कोणाच्याच आहे हिंमत आमच्या अस्तित्वाला आव्हान देण्याची. सांगा. शारदा, तुम्ही आम्हाला ओळखलं नाही. खूप मोठी चूक केली शारदा, खूप मोठी चूक केली. ठीक आहे, आम्ही आमचा परिचय तुम्हाला आमच्या शब्दांनी देतो. काय संदीप, तुला काय वाटतं? मला काय वाटणार, जसे आमच्या वडील साहेब बोलतील तसं होईल. वकील साहेब, सांगा याला, नीट समजावून सांगायला आमची बाजू. तुर्तास संदीपराव, आपण संयम ठेवायला हवा. आपण काहीच करू शकत नाही. कायदेशीर बाबी करून आम्ही तुम्हाला कळवतो. जेवढ्या लवकर या बाबी स्पष्ट होतील एवढं चांगलं होईल. मनोजराव, सगळी यंत्रणा कामाला लावा. चालेल संदीपराव. चला बाईसाहेब, येतो मी. शाबास. चला, येतो संदीपराव. या. संदीपचा संदीप राव झाला. वा वा वा, छान प्रगती झाली तुझी. पण अजूनही आमच्या नजरेला नजर देण्याची लायकी नाही तुझी. जा मुकाट्याने आपल्या खोलीचा, आणि जोपर्यंत आम्ही साथ घालत नाही तोपर्यंत आमच्या नजरेजवळ फिरकू नका. अरे बघत काय बसता, जा निघा. अरे, मालक, मी हिशोबाची वहीच तपासतोय. अहो साजीबा, झालं, सर्वांना दाब दाखवून काळोखात लोटलं. आता पुढचं नाव काय तुझं? शारदा, आम्हाला ठाऊक होतं तुम्ही सहजासहजी आमचं अस्तित्व स्वीकारणार नाहीत. पण शेवटी नियमाप्रमाणे आमच्यासाठी आमचं सिंहासन मोकळं केलं तर काय. हेच आमचं बलाढ्य सिंहासन. अखेर मिळालं आम्हाला आमचं खरं स्थान. शारदा, तुम्हाला अजूनही वाटते की आम्ही ढोंग करतोय. या जगात विक्रमरावाच्या नसानसामध्ये ती आग ओळखणारी व्यक्ती फक्त तुम्ही एकच आहात. तर मग अशी चूक कशी काय करताय वारंवार? हे बघा, मी तुम्हाला विक्रमराव मानणार नाही. कारण विक्रमरावांचं काळात सत्य काय होतं हे इतर जगापेक्षा जास्त मला चांगलं माहितीये. तुम्ही फक्त एक उत्तम नट आहात. मालक, मालकी महिला माफ करा. त्यांना अजून विश्वास बसला नाही, पण ठेवतील कधी ना कधी विश्वास. बरोबर बोलणार दाजीबा तू. मालक, मी काय बोलतोय, संदीप रावांनी जो जमीन विकण्याचा जमवला आहे तो व्यवहार होऊन दिला तर. ही अशी मागणी पुन्हा नकोय आमच्या समोर. काय दाजीबा, तो गेट रूम मध्ये जो कुलकर्णी नावाचा गिधाड येऊन बसलाय ना, त्याला सांगा की संदीपने ज्या मालमत्तेचा व्यवहार करायचा ठरवलाय तो व्यवहार तुमचा रद्द झालाय. कारण या वाड्याचा राजा आता पुन्हा परत आलाय असं सांगा त्याला. काय हो मालक, ते येणार नाही थोड्या वेळाने. सांगतो तसं मी. खर्चावून सांगा त्यांना. काय हो हो मालक. एक तुम्ही पाहिलं, अजूनही आमच्या शारदा तशाच आहे. तशा पूर्वी होत्या अगदी तशाच. काय हे बघा, तुम्ही माझे पती नाही. तुम्ही ना कोणतेही भलतेच आहात. त्यामुळे तुमच्यामुळे आमच्या समोर हा बनावटी रुबाब आहे ना, तो झाडणं तुम्ही बंद करा.
तिनं पाहिलं आमच्या साहेब शारदांचा तो अहंकार, ती ऐट आणि तोच ना नखरा 20 वर्षात जराही कमी झालेला नाही आहे. मालक मी तुमचा आता गडी माणूस, आता मी काय बोलणार. भीमा, आम्हाला कोवळ्या हरणीची शिकार करायला आवडतं हे तुला ठाऊकच आहे. जी मालक 20 वर्ष झाली पण विसरलो नाहीये मी अजून. पाहिलं ताजीबा, हा भीमा काय तो आम्हाला समजून घेतो. ताजीबा, तुम्हाला तरी विश्वास पटला की नाही? मी कधी नाही बोललोय का? मला पटलंय तुमचं बोलणं. ठीक ठीक. काय होतं मालक. तसा होता तसा, जणू कापसाचा गोळा मिसळून गेलाय समस्त वातावरणात आणि उरलाय फक्त मांसाचा तुकडा. भीमा, तो तसा नव्हता, तर ती होती शिकार, आमची शिकार, या विक्रम रावाची शिकार. जा भीमा, जाताना घेऊन जा त्याला आपल्या मुलाबाळांसाठी. बाकी नेम तुमचं एकदम अचूक होतं मालक. अगदी 20 वर्षापूर्वी कालजाचा वेध घेतला मालक. ते जरा भीमा, अजून तिजोरी ताब्यात नाही आली आमच्या, म्हणून किस्सा रिकामा आहे. तसा तो भरेल लवकरच. काय राजवा? हो, मला मी प्रयत्न करतो. भीमा, ऐक, जी मालक. आज रात्रीचं आमचं जेवण फार्म हाऊस रेडी कर. आणि हो, सोबत आपला जुना बेत सुद्धा. काय? जी मालक, मी लगेच जाऊन सर्व व्यवस्था चोख करतो. हा विक्रमराव तेव्हाही संपला नव्हता, आजही संपला नाही आहे. तो असाच जगत आहे या वाड्याच्या कानाकोपऱ्यात, केवळ आणि केवळ शाश्वत अधांतर. अहो कुलकर्णी साहेब, थांबवा. हे सगळे जमीन व्यवहार आत्ताच्या आत्ता थांबवा. राजीबा, हे काय चालेल तुम्ही? अचानक जमिनीचे व्यवहार बंद कशासाठी करायचे आणि का? अहो साहेब, व्यवहार तर बंद करा, पण तुम्ही आता लगेच निघा इथून. मी कशाला निघू? मी तर इथे जमीन खरेदी विक्रीच्या बोलण्यासाठी आलोय आणि तुमच्या विनंतीनुसार थांबलोय. तुम्ही आज उद्या करत 4-5 दिवस लांबवलेत माझे, आणि आज अचानक सांगताय की निघा म्हणून. हे पहा, ते संदीपराव कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. ते काहीतरी महत्वाचे कागदपत्रे देणार होते मला. यांची तब्येत ठीक नाही, ते आजारी आहेत. आणि ते तुमचे नवीन विक्रमराव की काय, ते कुठे आहेत? नवीन नाही हो, ते जुनेच आहेत, कारण ते परत आले आहेत. या 20 वर्षापूर्वी मेलेले विक्रमराव परत आलेत? अहो दाजीबा, काय बोलते? याचं भान तरी आहे का तुम्हाला? अहो तेच आहेत. हे कसं समजावून सांगू तुम्हाला मी? हे पुनर्जन्म घेऊन आले आहेत. अहो कुणीतरी तोते असेल तो, अथवा वेड्यांच्या हॉस्पिटलमधून पळालेला एक माथे फिरू असेल तो. अहो असं त्यांच्याबद्दल काही बोलू नका. कुठल्या नोकराने ऐकलं तर पंचायत होईल माझी. अहो पण आहेत कुठे तुमचे नवीन विक्रमराव? कुठे असणार? बाहेर गेलेत ते. दाजीबा, खरं सांगायचं तर माझा त्या माणसावर बिलकुल विश्वास नाही. हा, आता आपल्या व्यवहाराचं काय करायचं तेवढं सांगा. साहेब, मला काही माहित नाही. तुमच्या भाषेतले ते नवीन विक्रमराव, त्यांनी मला कालच सांगितलंय काय? की हे व्यवहार थांबवा, हे व्यवहार आत्ताच्या आत्ता रद्द करा. रद्द? अहो पण कोणत्या कारणास्तव? मी तर या व्यवहाराबद्दल संदीपरावांशी बोललो होतो. सगळं दर वगैरे निश्चित झालंय, आणि आता नवीन विक्रमराव आले आहेत ना, आता त्यांचा हुकूम तो शेवट हुकूम. दाजीबा, ही सर्व संपत्ती शारदाबाईंच्या नावावर आणि त्यांच्याच ताब्यात आहे. आणि आपण ज्या व्यवहाराबद्दल बोलतोय तो व्यवहार संदीपरावांच्या हिश्श्याबद्दलचा होता. साहेब, खरं सांगायचं तर संदीपरावांनी जो जमीन विक्र्याचा जमवला आहे ते बाई साहेबांच्या नावावर. मग
मग काय त्या नवीन विक्रमरावांना कळलं आणि ते खूप रागावले. काल तमाशा घातला त्यांनी दारू पिऊन. संदीपरावाने खूप टेन्शन घेतलं त्या माणसाचं. हो म्हणून ते आजारी पडले. या 20-22 वर्षाच्या मुलाला एवढी सगळी माहिती कुठून प्राप्त झाली असावी? त्यांना सगळं माहित आहे, कारण का तेच आहे. मूर्खपणा आहे सगळा. राजीवा, तुम्ही एका अनोळख्या माणसाला घाबरत आहात. राजीवा, खरं सांगा, तुम्ही माझ्यापासून नेमकं काय काय लपवत आहात? ही काही लपवत नाही. तुम्ही निघा. तुमचं इथं थांबणं खूपच धोक्याचं आहे. असला धोका आहे मला. आता सगळंच कुठं समजावून सांगायला सांगताय? हे बघा, मला माहित नाही. मला फक्त विक्रमरावांची आज्ञा पाळायची आहे. राजीवा, एक विचारू? विचारा. मी इथे आल्यापासून एक नाव सतत इथल्या गडी चाकरांच्या तोंडून ऐकतोय, आणि ते नाव म्हणजे सुलभा. राजीवा, हे सुलभा प्रकरण काय आहे? मला सांगाल का काही? ही प्रियाताईची सख्खी बहीण होती. पत्रकारितेच्या नावाखाली विक्रमरावाचा विनाशाचा कच्चा चिट्टा जगासमोर आणण्याचं धाडस केलं तिने. सगळी तयारी झाली होती, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. एके दिवशी त्या वाड्याच्या भयान रात्री शिरले त्या हरणीचं विक्रमरावाने जीव घेतला आणि तिचं ते सत्य कायमचं जमिनीत गाडलं. अच्छा, म्हणजे ती 20 वर्षापूर्वी बेपत्ता झालेली पत्रकार सुलभा, जिचा शोध अजून अख्खं शहर घेत होतं, तिचा विक्रमरावाने इतका आमर्षपणे बळी घेतला तर, आणि ही बातमी कधी बाहेर आलीच नाही. केवळ स्वतःची काली कृत्य लपवण्यासाठी एका निष्पाप जीवाची आहुती दिली आणि पुराव्यांची अशी राख रांगोळी केली की त्याचा कुणाला थान पत्ता लागला नाही. रक्ताने मागलेले त्याचे हात सत्तेच्या जोरावर धुतले गेले आणि पुरावे इतिहासाच्या पानात कायमचे गाडून टाकले. वाह, काय क्रूर खेळ खेळला या सैतानानं. म्हणून म्हणतोय, तुम्ही निघा इथून. तुमचं थांबणं इथं खूप धोक्याचं आहे. चालेल, निघतो, पण त्यापूर्वी मी स्वतः बोलून बघतो तुमच्या नवीन विक्रमरावाशी. चालेल ना? ज्याला स्वतःच्या आयुष्याचा इतका कंटाळा आला असेल त्याने खुशाल त्या वाघाच्या जबड्यात हात घालावा. पण लक्षात ठेवा, समोर काल उभा आहे. मी आधीच इशारा देऊन ठेवतोय. कुलकर्णी साहेब, वाघासमोर जाण्याचं धाडस तुमचं असेल, पण त्यानंतर तुमच्या रक्ताचा जो सडा पडेल त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असाल. नक्कीच, चिंता करू नका. आता वेळ आले हे थेट वाघाच्या गुहे शिरून त्याच्या जबड्यात हात घालायची. बघू तर खरं त्याच्या रक्ताळलेल्या जबड्यात किती दात शिल्लक आहेत आणि किती सडले. कारण आता हा खेळ शिकारचा राहिला नाही, तर त्याच्या अस्तित्वाचा फैसला काढण्याचा आहे. राजीवा, तयार राहा. आता जाणून घेतलंच पाहिजे हे सत्य आणि असत्यामधलं शाश्वत अधांतर. हो कुलकर्णी, हो साहेब, ऐका. अरे देवा, अरे गोपाल, मी निघतोय रे तालुक्याला. बाई साहेबांना तेवढा निरोप दे. कायमचे निघताय काय येऊन पोचवायला? म्हणजे तुमची बॅग होती. नको नको बाबा, तू माझी बॅग उचलायला खाली बसलास आणि तिथेच अडकलास तर बस स्थानकावरून तुला न्यायला मला ट्रेन बोलवावी लागेल. तुझं दाजीबा, हा मदत करू नका. हा गोपाल म्हणजे हत्तीचं बल असलेला गेंडा आहे. गेटात आहेस रे बाबा तू. बरं, निरोप नीट देशील ना की तिथेही शब्दाची खिचडी करशील? अजिबात नाही. मी बाई साहेबांना बोलणार. दाजीबा मला तालुक्यावर येताना खांबा घेऊन येणार आहे. अरे मेल्या, तुला मी निरोप द्यायला सांगितलंय की माझ्या शब्दाची, माझ्या खर्चाची यादी वाढवायला? आधीच खाऊन खाऊन ढोल झाला, अजून खांबा कशाला हवाय तुला? दाजीबा, तुम्ही जा आता, नाही तर तुमची बस सुटेल आणि गप्पा हितच राहतील. तुझा निरोप संपायच्या आत मी तालुक्याला जाऊन परत येण्याची खात्री आहे मला. चल, राम राम. राम राम. पण दाजीबा, येताना तालुक्यावर ना तसं खांबा घेऊन या. अरे गोपाळ, वही साहेबांनी प्रिया कुठे बाहेर गेलात का?
हो येतील इतक्यात. तो राक्षस पण घरात नाही. कुठं गेलाय काय माहिती, गाव उन्हाळायला काय करतोय कुणास ठाऊक. असू दे रे, इतकी शांतता, ये तेव्हा ये. पण एक काम कर, कुलकर्णी साहेबांचा निरोप आलाय की कोणाला तरी जमिनीची कागदपत्र घेऊन पाठव. जरा ही कागदपत्र घेऊन जातोस का? हो माझ्या तब्येतही बरी आहे. ठीक आहे मालक, ये. चला येतो. हो हो, निश्चिंत जा. संदीप, संदीप, आमच्या या खुर्चीची चमक बघून तुझे डोळे फुटले की का? तुला काय विक्रमला गेला म्हणजे त्याचा दरारा संपला. दादासाहेब, दादासाहेब तुम्ही, दादासाहेब, दादासाहेब. शरीर संपलं संदीप, पण या वाड्याच्या भिंतीच्या आत आमचा दडलेला आत्मा कधीही संपणार नाही. अरे मृत्यूने आम्हाला संपवलेलं असलं तरी आमचा आत्मा या भिंतींच्या आत कायमचा लटकवून ठेवलेला आहे. अधांतर. काय हवंय तुम्हाला, काय हवंय तुम्हाला? मुक्ती, आम्हाला मुक्ती हवी आहे. ते कशी देऊ सांगा दादासाहेब. आमची मुक्ती केवळ केवळ आणि केवळ तुझ्या एका निर्णयावर अवलंबून आहे. तुझे संयम नाही दादासाहेब. क्रूर बनव, क्रूर बनव तुझा हा स्वभाव. कशासाठी? दादा, कशासाठी? आमच्यासाठी. अरे जोपर्यंत या सिंहासनावर आमच्या सारखा दुसरा क्रूर विक्रम बसत नाही तोपर्यंत आमचा आत्मा असाच या वाड्यात भटकत राहील, अविनाशी होऊन येत राहील. असा शाप दिला या वाड्याला. हा वाडा शापित आहे, शापित आहे, हा वाडा शापित आहे. नाही, मी तुमच्यासारखा कदापि बनणार नाही. वैदिक साहेबांनी मला प्रेमाचे संस्कार दिले आहेत, वाचतेचे नाही. संस्कार आणि तोड हरत नाही आणि साम्राज्य टिकत नाही. अरे बघ, अरे बघ, स्वतःकडे एकदा बघ. आजही तुझ्या आवाजात तीच भीती आहे, आजही तुझ्या शरीरात तोच थरकाप आहे. अरे अरे तुला आमच्या सारखं बनावंच लागेल. हातातली ती मोरपंख फेकून दे, सत्कर्म करायचं सोडून दे आणि आमची बंदूक उचल. तरच ही सत्ता पायाची लोळण घेते, तरच ही सत्ता पायाची लोळण घेते. आणि मगच आम्ही मुक्त होऊ. करशील ना मला मुक्त? नाही, मला तुमची सत्ता नकोय. मला माझं साधं आयुष्य जगायचं आहे. साधं आयुष्य? होय दादासाहेब, साधं आयुष्य. अरे तू देशमुख आहेस, देशमुख. जेव्हा देशमुख म्हणून जन्माला आलास तेव्हापासून तू नकळतपणे आमच्यासारखा झालास. अरे ते प्रत्येकाला देशमुखाला विक्रमराव होण्याचा शाप दिला आहे. शाप दिला आम्ही या इथल्या वंशवेलीला आमच्या प्रमाणे अन्यायकारक बनण्याचा. नाही, मी न्यायाच्या बाजूत आहे. अरे देशमुखाच्या दरबारात न्याय आणि अन्याय या शब्दांना जागा नसते. इथे केवळ आपली भूक आणि उपभोग हे दोनच कायदे चालतात. कुणाच्या इज्जतीचा लिरा मांडायचा आणि कुणाच्या कुंकवाच्या रक्ताचा सडा पाडायचा हे केवळ आपण ठरवतो. या वाड्याचा उंबरठा केवळ आपल्याच भरतीसाठी बनलाय. इथे आणि प्रत्येक बाई ही सतीचं रूप घेऊन येते आणि आपल्याच पलंगांची शोभा बनून जाते. इथे येणाऱ्या बायका म्हणजे बागेतली ती फुलं आहेत जी फुलं आपल्या हाताने फक्त चुरगळण्यासाठी उमलतात. त्या बायकांचा गळा दाबताना मिळणारा आनंद कोणत्याही सत्तेपेक्षा अधिक असतो.
तुला वाटतं ही सगळी पाप आहेत? अरे आठ, हेच तर खरं देशमुखांचं वैभव आहे. अरे अरे पण 4 दिवसापासून या वाड्यात आमच्या आत्म्याला त्रास होतो. का माहिती आहे? कारण इथे बायकांचा रडण्याचा आवाज थांबला आणि खऱ्या न्यायदानाला सुरुवात झाली आहे. संधी तुला हे दृष्टचक्र थांबावं लागेल. तुला आमचं रूप घ्यावं लागेल. तुला देशमुखाचं अस्तित्व राखावं लागेल. नाही मला माणूस म्हणून जगायचंय, राक्षस म्हणून नाही. आणि मरताना एक चांगला पुरुष म्हणून मरायचंय. पुरुष? अरे या जगात चांगला किंवा वाईट असा पुरुषांचा प्रकारच असत नाही. अरे प्रत्येकानं आरशात तोंड पाहून एकदा सांगावं की तो कसा आहे. अरे प्रत्येकाला माहित आहे की तो असतो एक चांगला पुरुष, अहंकाराने भरलेला, क्रोधाने भरलेला, जळजळीत ग्रस्त पुरुष. जेव्हा आईच्या गर्भात हालचाल करायला तो लागतो ना, त्यावेळेला नित्य नेमाने 4 लाखात सरळ घालतो आणि सिद्ध करतो आपलं पुरुषत्व. अरे बाळ वयात पाटी पेन्सिल हातात घेण्या अगोदर दुसऱ्याचं खेळणं हिसकावून घेतो आणि सिद्ध करतो आपलं पुरुषत्व. किशोर वयात पुस्तकाच्या आड दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा याचा कवटाळून धरतो आणि स्वतःला समजतो चांगला पुरुष. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवण्या अगोदरच आपल्या सभोवताली हिंडणाऱ्या स्त्रियांच्या अंगावर गुंडाळलेल्या कपड्यांच्या आड डोकावून वासना तृप्त करतो आणि स्वतःला समजतो चांगला पुरुष. अरे लग्न करताना मांडवा रक्षण करण्याचं वचन देतो खरा, पण आयुष्यभर त्याच वचनाच्या नावाखाली बायकोच्या नारड्याभोवती गुलामगिरीची साखळी ओढून धरतो आणि स्वतःला समजतो चांगला पुरुष. दारूसाठी बायकोच्या मंगळसूत्रालाही हात घालायला मागत नाही इथला चांगला पुरुष. अरे फक्त जगात असं होत नाही म्हणून आई बापाच्या ताटात चौथभर भाकर फेकून देतो आणि त्यातही त्याचं समाधान झालं नाही ना, तर त्याच म्हाताऱ्या आई वडिलांच्या एकटाच ना घालून जन्मदात्यांना, साक्षात जन्मदात्यांना दारोदारी भीक मागायला लावतो इथला चांगला पुरुष. आणि सर्दी शेवटी तो जन्म घेतलेला आत्मा संपून जातो ना, त्या वेळेला स्वतःच्या चितेच्या अग्नीच्या ज्वाळांमधून सभोवतालच्या निर्जीव वस्तूंनाही आपल्या समावे जाण्याचा केविलवाना शेवटचा प्रयत्न करतो आणि संपून जातो इथला चांगला पुरुष. अरे प्रक्रिया खंड समाजा असे तुला चांगुलपणाचा मुखोटा चढवलेले पावलोपावली मृत्यू पुरुष, या विक्रम रावासारखे असंख्य करायला असेच असतात ना पुरुष. असे नसतात पुरुष दादासाहेब, असे नसतात दादासाहेब, असे नसतात दादासाहेब. तुम्ही एवढे क्रूर का वागलात एवढे क्रूर दादासाहेब? कारण आम्हाला तुझ्यासारखं चांगलं किंवा वाईट असं तुम्ही समजावलंच नाही रे. संस्कारी काय चीज असते आम्ही पाहिलीच नाही. आई वडिलांना किंमत द्यावी लागते असं कुणी मला सुचवलंच नाही. तेवढंच नाही, आम्हाला फक्त पाहिजे होतं मनसोक्त स्वातंत्र्य, गरिबांचा तिरस्कार, निराधारांचा अपमान, एवढंच माहित होतं आम्हाला. आई वडिलांच्या पैशावर मनसोक्त जीवन जगलंय रे आम्ही. दादासाहेब आणि म्हणूनच आम्ही विक्रमराव झालो. आपण बिघडू नये म्हणून आई वडील आपल्याला समजावतात ते मूर्ख म्हणून. हो, मूर्ख नसतात ते. हो नाही दादासाहेब, नाही. अहो ते मूर्ख नसतात. नाही, अहो ते तर असतात आपल्या आयुष्याचे खरे शिल्पकार असतात. होय दादासाहेब,
म्हणून तर आपण आपल्या आई वडिलांचं नेहमी ऐकलं पाहिजे. ऐकलं पाहिजे. दादासाहेब, आम्ही तुमच्यासारखे कदापि बनणार नाही. आम्ही कदापि विक्रमराव होणार नाही. कदापि होणार नाही. कदापि होणार नाही. नाही होणार. नाही. तू जेवशील तिथे आमच्या बापाची सावली असेल. तू जेवशील तिथे आमच्या बापाची सावली असेल. तू झोपशील तिथे आमच्या बापांचाच वास असेल. तू एकतर आमच्यासारखा बाण नाही तर आयुष्यभर तळमळत राहा. जसा असा तळमळतो आहे तसा. ठरव, तुला संदीप होऊन अधांतर लटकायचा आहे की आमच्यासारखा विक्रमराव बनू. आमच्यासारखा विक्रमराव बनू. दादासाहेब, केवळ आणि केवळ संदीप भाऊ, अहो काय झालं तुम्हाला? भाऊजी, दादासाहेब कुठे गेले? भाऊजी शांत व्हा. काय झालं तुम्हाला? ते दादासाहेब मला दिसले. हो हे प्रिया, वहिनी साहेब, मला आता सुद्धा दादासाहेब दिसले. तसे किती दिवस दिसत आहेत. ते येतात, रडतात, धमकावतात आणि लहान मुलासारखे माझ्यासोबत रडतात. हो असं का वहिनी साहेब, असं का? शांत आणि एक अंगात तर ताप आहे तुमच्या. बघा, तुम्ही ना जास्त विचार करू नका. शांत व्हा. वहिनी साहेब, मी वेळा तर होणार नाही ना. आणि वेळा नाही झालो तर दादासाहेबांसारखं नक्कीच बनेल. नाही, मी नक्कीच बनेल. मी तुम्हाला विक्रमराव होऊ देणार नाही. नाही होऊ देणार मी तुम्हाला विक्रमराव. चला आज सगळं संपलं. ज्या वाड्याला मी माझं घर मांडलं, ज्या भिंतींना मी माझं आयुष्य अर्पण केलं, आज त्याच भिंती मला हिणावतात. विक्रमराव, खरंच सांगा, तुम्ही मेलात की माझ्या आयुष्यातला अंधकार अजून गडद करून गेला? तुम्ही संदीपला म्हणाला होतात ना, आम्हाला मुक्ती हवी. पण मुक्तीची खरी गरज तुम्हाला नव्हती, मला होती. या वडात पहिली साहेब म्हणून वावरता माझ्यातली मी कधी पेली हे मलाच कळलं नाही. तुम्ही माझ्या अंगावरच्या दागिन्यांमध्ये बढती केलीत. माझ्या मनावर झालेल्या जखमांची कधी गंती केलीत का? दररोज मी बैठ करत गेले. कधी तुमच्या या सत्तेसाठी, तर कधी तुमच्या या अहंकारासाठी. तरीही मी गप्प राहील का? तर या घराच्या इज्जतीसाठी आणि केवळ संदीपसाठी. केवळ संदीपसाठी. शारदा, तुमच्या डोळ्यात पाणी. तुम्ही हे बघा, कृपया मला एक हात द्या. शारदा, विक्रम आहोत आम्ही, विक्रम. एकांत आम्ही आमच्या मर्जीने देतो. आता तुम्ही आमच्याशी बोललंच पाहिजे. हे बघा, माझी मानसिकता नाहीये. तो तुमचा प्रश्न आहे. विक्रमरावाला जसं हवं तसं वागलात नाही तर आमचा राग अनावर झाला
तर तो तुम्ही सोडून संदीपवर उलटू शकतो अथवा प्रियावरही. हे बघा, तुम्ही संदीप आणि प्रियाचं नावही घेऊ नका आणि या पुढे जर संदीपचं नाव घेतलं तर आमच्यावर हात उगारलात, आमच्यावर हात उगारलात. या हाताली आजवर आम्हाला पुरवला, तोच हात आज आमच्यावर उगारलात. सोडा मला, सोडा मला. तुम्ही विक्रमराव नाहीये, तुम्ही फक्त एक बहुरूपी आहे. बहुरूपी शारदा असा कधी खोट बोलत नाही आणि आमची नजर काही चुकत नाही. तुम्हाला वाटलं या वाड्यातून आमचं प्रेत बाहेर गेलं म्हणजे विक्रमराव संपला. अरे हा, अरे आम्ही या मातीचे मालक आहोत. जोपर्यंत ही सत्ता, हा मात आणि हा धडा जिवंत आहे तोपर्यंत विक्रमरावला कोणीही जमू शकत नाही, कोणीही नाही. इतक्या वर्षात प्रथम आम्ही आमच्या सारख्यांवर हात उगारला. खरं तर या सगळ्याला संदीप जबाबदार आहे. त्याला त्याची जागा दाबून दिलीच पाहिजे. नाही, का हवं तुम्हाला? कशाला संदीपला या धडका तोडताय? संदीप तो तर देशमुख आहे, देशमुख. आणि देशमुखांचा अंश आमच्यासारखा झालाच पाहिजे. अरे वाघासारखी डरकाली फोडणार नसेल तर तो देशमुख असला. आम्हाला तुम्हाला वाटलं तुम्ही त्याला संस्काराच्या पिंजऱ्यात बंद करून मांजर बनवाल. अरे छाट, आमच्या रक्तात ती सत्ता पिपासह त्याच्या नसानसात सळसळली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हवं ते करू. तुम्ही आडवे आलात ना शारदा, तर लक्षात ठेवा, ज्या पदरात तुम्ही आजवर त्या संदीपला लपून ठेवत ना, तो पदर बाहेर फाडून बाहेर काढू त्याला. आणि जर आमच्या विचाराने नाही वागला तर त्याच्या बरोबर त्याचा संपूर्ण मुलाबालांचा सुद्धा नाही ना करू आम्ही. हो, इतकी नीच कशाला? तो तर तुमचाच. आमचा काय शारदा, तो आमचा काय, पुढे काय? अच्छा, म्हणजे तो आमच्या या राजवटीचा वारस आहे, भाऊ आहे आमचा, बरोबर ना? पण शारदा, राजवटीला माया नसते, फक्त मर्दमुखी असते. तुम्ही ज्या मानसिकतेच्या गोष्टी करत आहात ना, ती तुमची संसाराची मानसिकता. आमच्या पायाखालची पाय पुसणे. जर तुम्ही आमचा शब्द मोडलात ना शारदा, तर त्या संदीपचा व त्याच्या त्या मुलाबालांचा बळी द्यायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही. असं करू नका. ती प्रिया, तिची काय गत होईल हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. बघा, खरंच असं करू नका. मी तुमची गुन्हेगार आहे, त्याची शिक्षा मला. पण निर्दोष आहेत ते. शिक्षा तर तुम्हाला मिळणारच आहे शारदा, पण ती मृत्यूची नसेल तर आयुष्यावर आमची गुलाम म्हणून जगण्याची असेल. आता डोळे पुसा आणि आमच्या सेवेला हजर व्हा, कारण आता या वाड्यात फक्त विक्रमरावाचेच कायदे चालणार. आता या वाड्यात फक्त विक्रमरावाचा सूर्य उगवणार आणि या सूर्याच्या प्रखरते जो कोणी आडवा येईल तो जळून खाक होईल, खाक. शारदा, आमच्यासाठी मद्याचा प्याला भरा. बघताय काय, या निमूटपणे. भीमा, ऐकून घे, आमच्या संपूर्ण राजवटीत वाऱ्यासारखी बातमी पोचव. त्यांना सांग की विक्रमराव आलाय, विक्रमराव परत आलाय. तुमच्या प्रत्येकाचा हिशोब चुकता करायला. जो आमच्या मर्जीने वागेल तोच जिवंत राहील, बाकी सगळे मातीत काढले जाते. हुकुम द्या सरकार, वाऱ्याच्या वेगाने बातमी पोहोचवतो.
आणि तो मानणार नाही. त्याचा रक्ताचा पुरात त्याचा अहंकार वाद जाईल. गावातल्या एकेकाला कळून चुकेल की ज्या विक्रमरावाला त्याने विसरण्याचा प्रयत्न केलाय त्याचा आज काल उभा ठाकून आलेला आहे. मग उशीर कसला करतोय? ज्यांना ज्यांना वाटलं आम्ही संपलोय त्याच्या काळजातील थरथर वाढू नये आणि सांग त्यांना की विक्रमराव देशमुख पुन्हा परत आहेत. यावेळी फक्त सत्ता गाजवायला नाही, पार करायची विसरत नाही. आणि आम्ही तर पुनर्जन्म घेऊन आलो. तुम्हाला वाटलं तुम्ही संदीपला वाचवलं, पण आता बघा, ज्या रक्ताला तुम्ही शुद्ध करण्याचा प्रयत्न करताय ना, त्या रक्तातून आता आमच्या क्रूरतेचा नवीन विक्रमराव जन्म घेईल. अरे हमारे फितरत में नहीं है हार मान लेना. मैं वो समिंदर हूँ जो सूख कर भी खाक पैदा करता है. नवलच आहे. दादासाहेबांनी म्हणजे या माणसाने तुम्हाला वाड्यात थांबण्याची परवानगी दिली यावर माझा विश्वासच बसत नाही. हे पहा संदीपराव, इस्टेट एजंट आहे मी. कसं कुणाला पाणी लावायचं आणि कसं कुणाचं मन बदलायचं हे चांगलं जमतं मला. कुलकर्णी साहेब, ज्या जमिनीवर दादासाहेबांचा हा वाडा उभा आहे तिथे भल्या भल्यांची मते कुंठित होते. तिथे तुमच्यासारख्या माणसाची बुद्धी काय चालणार? आणि मला एक कळत नाहीये, तुमच्यासारख्या जमीन एजंटला या दादासाहेबांनी पाय गाड्या घालाव्यात हे कोडं काही सुटत नाहीये. हो संदीपराव, कोडी सोडण्यात वेळ घालू नका. हे पहा, मी केवळ या वाड्याच्या भिंतीनच नाही तर भिंतींच्या आत दडले तुमच्या नव्या दादासाहेबांच्या गरजेला हात घातलाय. गरज आणि या दादासाहेबांना ज्यांच्या शब्दापुढे केवळ या महिन्याभरातच संपूर्ण पंचकोशीत कोणाचा पान देखील हल्लं नाही, त्यांना तुमच्यासारख्या उपसंपाची काय गरज पडली असावी? ही गोष्ट खूप विचार करण्यासारखी आहे. नक्की कोणता फासा टाकला तुम्ही त्यांच्यावर? फासा मी नाही, त्यांच्या नशिबाने टाकलाय. मी तर फासा तो उलटा पडू नये म्हणून पहारेकरी म्हणून आलोय. म्हणजे जाऊ जाऊ संदीपराव, तसही या भव्य वाड्याचे दरवाजे बाहेरच्या माणसांसाठी सहजासहजी उघडत नाही हे मला ठाऊकच आहे, पण माझ्यासाठी उघडत हे दरवाजे. म्हणूनच लक्षात ठेवा कुलकर्णी, हा वाडा जितका दिसायला शांत आहे तितका तो कुणालाही गिलंगूट करायला समर्थ आहे. तुमची ही एजंटगिरी या वाड्याच्या उंबरठ्यावर संपते. आज फक्त आम्हा देशमुखांचा अधिकार चालतो. अधिकार हा वाघिणीच्या दुधासारखा असतो संदीपराव. जो पचू शकतो त्यालाच ते सहन होतं. आणि सध्या या वाघिणीचं दूध कुणी काढायचं हे तुमच्या नव्या दादासाहेबांनी फक्त माझ्यावर सोपवलंय. काय? होय, विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण खेळ आता माझ्या हाताने फिरणार. कोणता खेळ? व्यवहाराचा खेळ. कोणत्या? अहो म्हणजे या जमिनीच्या व्यवहाराचा खेळ. उगाच शब्दांची खेळू नका. जमिनीच्या व्यवहाराचा मुद्दा राहिलाय बाजूला आणि भलताच पीस उभा राहिलाय या वाड्यात. तुमच्या नव्या दादासाहेबांनी हा व्यवहार थांबवलाय, त्याला मी तरी काय करणार? तुम्ही बोलून बघा एकदा. प्रयत्न करतो. इथे आलेला महिना झाला तुम्हाला आणि अजूनही तुम्ही प्रयत्नच करताय. काय करणार? तुम्हा देशमुखांचा संवाद इतका गुंतागुंतीचा आहे की समोरच्या माणसाला कळतच नाही की पुढची चाल कशी असावी. असो बरं संदीपराव, मला एक गोष्ट सांगाल का? जर रागवणार नसाल तर विचारतो. हा विचारा. हे दादासाहेब तुमचे कोणते बंधू? म्हणजे थोरले, चुलत की मग सावत्र? ज्यांनी तुम्हाला वाघिणीचं दूध काढण्याची जबाबदारी सोपवले त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा. तुम्ही हा प्रश्न मला का विचारता? हे कशासाठी? विक्रमराव देशमुख तुमचा एवढा रागाराग करायचे म्हणजे करतात, म्हणजे आताही ते करतच आहेत. अरे यार, सगळा गोंधळच आहे यार. आता काही समजायचं ते समजा, पण ते रागाराग करण्याचे कारण काही लक्षात येईल माझ्या. सांगा संदीपराव, विक्रमराव आणि तुमच्या खऱ्या नात्याबद्दल सांगा का मला काही? दावाचा भाऊ आहोत आम्ही. रणजितराव देशमुखांच्या 2 बायकांची 2 मुलं आम्ही. मला ठाऊक नाही माझी आई कोण आणि कुठली होती ते, पण वहिनी साहेबांनी अगदी लहानपणापासून मला हे सांगितलंय की आम्ही सावत्र भाऊ आहोत. सावत्र? होय. अच्छा,
वाड्याच्या वंशावळीत तुमच्या नावापुढे सावत्र भावाची नात्याची एक अदृश्य रेष ओढली गेली आहे तर म्हणूनच म्हटलं एकाच रक्ताचे हे दोन प्रवाह इतक्या विरुद्ध दिशेला कसे काय वाहू शकतात. त्यात नवल वाटण्याचं काय आहे? भाऊ असलो म्हणून स्वभाव जुळलाच पाहिजे असं असताच नाही. हे तुम्ही सावत्र असल्याचे तुम्हाला वहिनी साहेबांनी सांगितलं आणि त्यावर तुम्ही विश्वासही ठेवला. शब्दाची जुळवाजुळव करण्यात वसा दिसताय कुलकर्णी. हे पहा, माझ्या आणि दादासाहेबांच्या नात्या शिकण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. वहिनी साहेब कधीच खोटं बोलू शकत नाही. त्यांचा शब्द हा माझ्यासाठी अखेरचा शब्द असतो. सावत्र असलो तरी या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी मी तेव्हाही बांधलेला होतो आणि आजही बांधलेलाय. सन्मान कसला सन्मान संदीपराव? अहो, जो माणूस तुम्हाला स्वतःच्या बरोबरीने बसूही देत नव्हता, जो तुमच्या अस्तित्वाची दखल केवळ एक उपकार म्हणून घेत होता, याचा कसला सन्मान करताय तुम्ही? संदीपराव, विक्रमरावच्या डोळ्यातील तो तिरस्कार केवळ त्यांच्या स्वभावावरून ओळखला मी. तो रक्ताच्या नात्याबद्दलचा नसून तर केवळ अधिकार गाजवण्याचा होता आणि सत्याही तसंच आहे. पुरे करा कुलकर्णी. विक्रमराव देशमुख माझ्यासाठी आणि जगासाठी सुद्धा मोठे होते. देशमुख घराण्याचे वारसदार होते ते. त्यांच्या वागण्याला राग म्हणा किंवा शिस्त, तो त्यांचा हक्क होता. ज्या कामासाठी तुम्हाला या वाड्यात थांबवले ना, ते तुम्ही करा. उगाच तुम्ही बाहेरच्या माणसाने आमच्या घराच्या दुधमुचे बोलून स्वतःची पोळी बाजून घेऊ नये. ही पोळी बाजायला नाही तर तुम्हाला आरसा दाखवायला आलो संदीपराव. कुलकर्णी, विचार करा, वहिनी साहेबांची माया जितकी खरी तितकाच विक्रमरावचा मस्तरी जळदेत होता आणि आजही आहे. आज ते गप्प आहे कारण वहिनी साहेब तुमच्या बाजूने आहेत. त्या जर तर नसतील तर या वाड्यात तुमचं स्थान का असेल आणि मग तुम्हाला आपलं करावं लागेल एकटेपणा आणि भरकटलेपणा. सावत्र भाऊ, सावत्र वहिनी, सदैव अपमान, तुझा भाव आणि सुलभाची हत्या. कुलकर्णी, होय, याने खसला आहात तुम्ही आणि यामुळेच तर विक्रमरावची हत्या झाली नसेल ना. हे पहा कुलकर्णी, जगाला माहित आहे दादासाहेब या जिन्यावरून पळून गेले. जिन्यावरून पडले की पाडले? संदीपराव, यात तुमचा तर हात नाही ना. नाही नाही, हे खरं नाही. कुलकर्णी पुढे शब्दही बोललो का? विक्रमरावच्या मृत्यूनंतर जगात काय चर्चा होती याची तुम्हाला आजवर जरा तरी कल्पना होती का? जगात काय चर्चा होते त्याच्याशी आम्हाला काही देणं नाही. समजलं? तुमच्या सावत्रपणाच्या आडून खूप मोठा इतिहास घडवला आहे तुम्ही, तुमच्या वहिनीच्या पदरा आडून. कुलकर्णी गप्प व्हा. अखेर सावत्र तो सावत्रच. हो हो, आहे मी सावत्र, आहे मी सावत्र. माझी आई कोण कुठली काय हेच मला काही आठवत नाही. पण जेव्हापासून आठवायला लागलोय तेव्हापासून मी याच वाड्यात आहे. वहिनी दादा हेच मला आईवडिलांप्रमाणे आहेत. मग मी त्यांना का मारू? ठीक आहे, मग तसा सावत्रपणा तुमच्या वहिनी साहेबांनी कधीतरी तुम्हाला दाखवला असेलच. नाही नाही नाही, कधीच नाही. वहिनी साहेबांनी तर मला लहानाचं मोठं केलंय. माया, ममता, प्रेम, आधार सर्व काही दिलंय. माझ्यासाठी तर ती साक्षात माऊलीच आहे. माझी जन्मता तरी कशी होती हे ना या डोळ्यांना ठाऊक आहे ना या काळजाला. पण या वाड्याच्या दगडी निर्जीव भीतीत जेव्हा जेव्हा मी एकाकी पडलोय, घाबरलोय, तेव्हा तेव्हा मी वहिनी साहेबांनीच पदाने डोळे पुसले आहेत. मी स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे लहानाचं मोठं केलं त्यांनी मला. त्यांनी माझ्यामुळे, केवळ माझ्यामुळे स्वतःला मुलगा असावा असा कधी विचारही केला नाही. कुलकर्णी साहेब, आज माझ्या पाठीशी वहिनी साहेब उभ्या नसत्या तर माझ्या आयुष्याचा हा डोलारा केव्हाच कोसळून माती मोल झाला असता. त्यांच्या मायेचा आधार नसता तर माझ्या नशिबाने भोगले असते केवळ पोरकेपणाचे अधांतर आणि कधी न संपणारे शाश्वत अधांतर. हो संदीपराव, संदीप भाऊजी, काय तुमच्या डोळ्यात पाणी? काही नाही वहिनी, डोळ्यात कचरा गेला होता. वहिनी अजून आली नाही का? गोपाळ सोबत बाजारात गेली होती, पण येवाना यायला हवी होती. मी विचारून बघतो गड्या माणसाला. नाहीतर असे करतो, मी स्वतः चालवतो ड्रायव्हरला घेऊन.
शारदा माय डिअर, अजून किती काळ तुमच्या धैर्याची परीक्षा पाळणार? या वाड्याच्या भिंतीने आम्हाला विक्रमराव म्हणून मानलं, या मातीने आमची पावले वंदिली, पण तुमच्या मनात ती संशयाची जलमट अजून तशीच आहे. भिंती आणि माती मूर्ख असू शकतात, पण एका पत्नीची नजर नाही. ज्या गादीवर तुम्ही बसलात ना, ती तुम्हाला सिंहासनासारखी वाटत असेल, पण माझ्यासाठी तो फक्त बहुरूप्याचा खेळ आहे बस. बहुरूपी, ज्याच्या एका हुकमावर हा जिल्हा थरथर कापायला लागला तेव्हा तुम्ही बहुरूपी म्हणताय. शारदा सत्यता किती पायदळी तोडण्याचा प्रयत्न केला ना, तरी सूर्याचं तेज लपवता येत नाही. अमित विक्रमराव, हे तुम्हाला आज न उद्या मान्य करावंच लागेल. मान्य करायला मन लागतं, आणि माझ्या मनाला माहितीये की तुम्ही फक्त एक मुखवटा. तुम्ही स्वभाव चोरलात, आवाज चोरलात, पण विक्रमरावांच्या रक्तातील तो क्रूरपणा आणि तो अहंकार, तो कुठून आणणार? अहंकार आमच्या नसनासात भिनलेला आहे. तुम्ही फक्त बघत राहा. आमचा रुबाब तुमचा हा गर्व एका क्षणात मातीत मिळवेल. ध्यानात ठेवा, पुन्हा एकदा या वाड्यात विक्रमरावाचेच सूर्य उभं होईल. तुम्ही सर्व साम्राज्याचा फक्त ताबा घेतलात, पण अधिकार नाही. बरं, तू म्हणतोस ना की तू विक्रमराव आहेस, मग आज या वाड्याच्या साक्षीने एक सत्य सांग. असं सत्य, असं गूढ सत्य जे फक्त मला आणि खऱ्या विक्रमरावालाच माहिती होतं. सत्य सांगतोय, पण भीमा आणि जगन तुम्ही बाहेर जा. हिमालय आम्ही सांगू तेव्हा त्या झिगा. सांगा, कोणतं सत्य तुम्हाला हवंय? आम्ही जे करतो ते उझळ मात्याने करतो. पावली चिरट आहोत एकेकाला. उत्तर नाहीये तुझ्याकडे, हं? कारण तू विक्रमराव नाहीच आहेस. तू फक्त एक प्यादा आहे, ज्याला कोणीतरी आमच्या समोर बुद्धिबळाच्या पटावर ठेवलंय, सत्ता आणि संपत्तीसाठी. उत्तर हवंय तुला? तर मग ऐक, तुझ्या आयुष्यात संदीप मुले लागलेला तो विनाकारणचा शिक्का, हेच ते गुण ऐकायचं होतं ना तुला? काय काय म्हणतोस तू? तुम्हाला वाटलं की आम्हाला विसर पडला. संदीप यार खानदानाचा रीतसर वारस नाही, तर तो आमच्या आणि एका परस्तीच्या अनैतिक संबंध जुळलं जिवंत पाप आहे, पाप. नाही, सत्य नेहमी कटू असतं शारदा, पण ऐक, ते आमचं अनैतिक पाप अथवा या घराण्याची इज्जत वाचवण्यासाठी म्हणा. तुम्ही त्या मुलाला पोटच्या मुलासारखं वाढवलं आणि जगाला ओढून सांगितलं की तो आमचा सावत्र भाऊ आहे. पण सत्य काय आहे हे फक्त तुम्हाला आणि आम्हालाच ठाऊक. संदीप आमचा अनैतिक पाप आहे, आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय की तोच खरा दोषी आहे. नाही, संदीप निर्दोष आहे. त्याच्या जन्माचं पाप त्याच्या माथी मारून तुम्ही स्वतःचा पुरुषत्व सिद्ध करू नका. पुरुषत्व नाही तर सत्य सांगतोय शारदा. त्या रात्री तुम्ही माझ्या समोर पदार्पसून विनंती केली होती की त्या मुलाला नाव द्या. आम्ही स्पष्ट नकार दिला त्या गोष्टीला. मग तुम्हाला एक कल्पना सुचली. आता तुम्ही या देशमुख घराण्याची स्थिती होईल म्हणून त्याला या वाढत वाढवलं. आता तुमचा यात काय फायदा होता ते तुम्हालाच ठाऊक. आम्ही त्याला भाव म्हणून मिळवला आजवर. हेच गुण ऐकायचं होतं ना तुम्हाला? नाही, हे तुला कसं माहिती? कारण हे गुपित तर फक्त मला आणि केवळ विक्रमरावालाच ठाऊक, बरोबर ना? मग आता बोला, तुम्हाला आम्ही विक्रमराव वाटत नाही?
मग ते गुपित सत्य आणखी सविस्तर आहे का? तुम्हाला ती श्याम मोहन नावाच्या आमदाराची लाडकी लेक आठवते? आपल्या लग्नाच्या तब्बल 10 वर्षापूर्वीचा कालखंड. त्या दिवशी त्या आमदाराच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही त्याचं घर गाठलं, त्याचा गळा चिरून खून केला. त्याची एकुलती एक मुलगी सुलक्षणा, हो सुलक्षणा नाव तिचं, तिला पळवली आम्ही. ती हातापाया पडली, पण विक्रमरावाला जे हवं तेच त्याने केले. मिळत नसेल तर हिसकावून घेतो हा विक्रमराव. 10 वर्ष, बरोबर 10 वर्ष तिला या वाड्यात सांभाळले आम्ही. घरापासून दूर, इकडची बातमी तिकडं न करता. ती ओरडली, किंतळली, पण तिच्या त्या किंतळ्या या वाड्यातच फिरून गेल्या. या वाड्या बाहेर कधी गेलीच नाही ती. तिचा त्या बापाचा अहंकार आम्ही असा मोडून काढला. आपलं लग्न झालं त्या दिवशी कळलं नाही कशी काय सुटली साली. तिला या वाड्याच्या फाटकावरच कुऱ्हाडीने घाव घालून ठार केली सालीला. तिच्या शेजारी 7-8 वर्षाचं लहान बाळ रडत होतं. तुम्ही पाहिलं त्याला आणि घरात आणलं आणि त्याचा सांभाळ केला. आणि तो आजही जगतो याच वाड्यात संदीप बनून. हो संदीप बनून. तू एक भयानक माणूस आहेस. जर तुला हे ठाऊक आहे म्हणजे याचा अर्थ तू नाही. अशक्य गोष्टी शक्य करणं हेच विक्रमरावाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही आम्हाला विनंती केली की त्याला बापाचं नाव द्या, मग आम्ही त्या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. मग तुम्हाला एक कल्पना सुचली. आमच्या खरोखरच्या मेलेल्या सावत्र भावाचं नाव तुम्ही त्याला दिले. तो जो वर लहान मुलाचा फोटो लागलाय ना, तो आमचा खरा सावत्र भाऊ संदीप. आणि हा संदीप आमचा सावत्र भाऊ नसून मुलगा आहे, मुलगा आमचा आणि सुलक्षणाचा. आणि त्याची सावत्र आई बनण्याचं सोडून वहिनी साहेबाचं ठोंग करताय तुम्ही, ठोंग. नाही, डोंग आमचं नाही, तुमचं आहे. एक गुपित ना तुम्ही कुठून तरी चोरले. एका मायेच्या मायेचा लिलाव लावताय तुम्ही. लिलाव तर आता सुरू होईल शारदा. तर तुम्ही आम्हाला विक्रमराव म्हणून स्वीकारलं नाही तर या संधीतला आम्ही वाड्याच्या फाटकावर लटकवू आणि जगाला ओढून सांगू की ज्याला तुम्ही रणजितराव देशमुखांचा मुलगा मानताय तो तुमचा राजा एक अवैध पाप आहे, आमचा आणि सुलक्षणाचं. आता जेव्हा संगीतच्या डोळ्यात तुम्ही बघाल ना, तेव्हा तुम्हाला ही आमची सत्यवाणी सदैव आठवत राहील. त्याच्या नजरेत तुमच्याबद्दलची ती आईच्या तोलामुळेची वहिनी साहेबांची प्रतिमा एका क्षणात छिन्न भिन्न होईल. नक्की तुमच्यात हेच नातं आहे की अजून या 20 वर्षात दुसरं कोणतं नवीन नातं सुरू झालंय? पुरे करा. तुझ्या या विषयाची पेन अजून किती नाती काढणार आहेस तू? हे बघ, संदीपला या तोडू नकोस. तो निर्दोष आहे. निर्दोष? या जगात कोणीच निर्दोष नसतो. आता त्याला आम्ही आमच्या सारखं बनणार आहोत. त्याच्या रक्तात जो आमचा अंश धावतोय ना, त्याला आता आम्ही जागा करणार आहोत. नाही, तू असं कधीच करणार नाहीस. ते बघ, तू आम्हाला वचन दिलं होतं. वचन? आम्ही त्या दिवशी घातलेल्या तुमच्या त्या शपथेला विसरलो नाही आहोत. शारदा, तुम्ही शपथ घातली होती या संदीपला तुमच्या सोबत घेऊ नका म्हणून, तर त्याला आम्ही इतकी वर्ष आमच्या काल्या सावलीपासून लांब ठेवलं. त्याला आमचा पार्श्ववारचा दिला नाही. पण आता वेळ आली आहे
बसा. कारण आता या वाड्यात फक्त विक्रमरावांचे कायदे टळणार. होईल साहेब. देवा देवा संदीप नाही होईल साहेब. वहिनी साहेब शांत व्हा. शांत व्हा वहिनी साहेब. संदीप, 20 वर्षापूर्वीची ती भयानक घटना आठवते का तुम्हाला? कुठल्या घटनेबद्दल बोलतेस तू प्रिया? सुलभाबद्दल बोलते मी. सुलभाबद्दल काय आठवते का तुम्हाला? तिचा शेवट खूपच दुर्दैवी होता ना. प्रिया, दादासाहेबांनी तिची आबरू लुटली आणि तिचा गळा दाबून तिला कायमचं शांत केलं. ही घटना मला आजही झोपू देत नाही. संदीप, आपण किती दिवस हे सत्य आपल्या उदरात राखून ठेवणार आहे? सुलभा मला भेटण्यासाठी इथे आली होती आणि विक्रमरावांनी तिच्या अस्तित्वावर कशा प्रकारे घाला घातला हे तर तुम्हाला माहीतच आहे. मला तेव्हा खूपच भीती वाटली होती प्रिया. जो माणूस सुरुवात असा अंत करू शकतो तो तुझ्या सोबतही काहीही करू शकला असता. देवाची कृपा म्हणायची की दादासाहेब तिच्या दुसऱ्या दिवशीच गेले. परंतु आता एवढ्या वर्षानंतर ते परतून आले. मला त्या माणसाला बघितल्यावर खूप भीती वाटते. त्याचा तो क्रूर स्वभाव, त्याची ती क्रूर नजर हुबेहूब दादासाहेबांसारखीच आहे. तुम्हाला असं वाटतं का संदीप? ज्या क्रूरतेने सुलभाला मारले गेले तीच क्रूरता हा अविनाश पुन्हा घेऊन आलाय. जर तसं असेल तर यावेळी मी गप्प बसणार नाही. तुर्बाला न्याय मिळून देता आला नाही, पण तुझा आणि वहिनी साहेबांचा नरकवास मी नक्कीच थांबवेन. माझ्या बहिणीची माझ्याच घरात अशी भयानक हत्या झाली यावर माझा आज जराही विश्वास बसत नाही. सुलभाच्या धक्क्याने बाबा गेले, त्याच्या मागोमाग आई सुद्धा गेली. संपूर्ण कुटुंबाचा नायनाट झाला. विक्रमरावाच्या अंतानंतर असं वाटलं होतं की नियतीनेच नाही दिला, पण नाही संदीप. मला आता माझा संसार कोणाला लावायचं नाही. सावध राहायला हवं संदीप. ज्याने इतकी पापे पचवली तो आपलंही रक्त सांडायला मागे पुढे बघणार नाही. हे सगळं या सिंहासनामुळे घडतंय. हे सगळं या सिंहासनामुळे घडतंय. हे सिंहासन फक्त रक्ताभिमानू नाही तर ते सिंहासन आहे. खरं आहे. आणि म्हणूनच मी विचार केलाय या सिंहासनावर मी किंवा आपला कोणीही वंश या सिंहासनावर बसणार नाही. आपल्याला ही रास आता नकोय प्रिया. निर्णय चांगला आहे संदीप. हा निर्णय घेणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून बाहेर पडण्यासारखं आहे. तुम्ही जेव्हा नकार द्याल तेव्हा हे सिंहासन आपल्याला जिवंत सोडेल का? प्रिया, जर मी भविष्यात हे सिंहासन स्वीकारलं तर तिथे मला सुरभासारखे असंख्य चेहरे दिसतील. तुला वाटतं का प्रिया त्या सिंहासनावर बसून मी तुला सुखात ठेवू शकेन? नाही. त्या खुर्चीच्या खाली कितीतरी आपलांचे हुदके दबले आहेत आणि ते पाप मला माझ्या पुढच्या पिढीच्या नशिबात नकोय. हो संदीप, हा वाडा चांगला वारस शोधत नाहीये, तो एक क्रूर शिकारी शोधतो. एका निमूटपणे मारणाऱ्या वारसदारापेक्षा सत्यासाठी लढून संपला माणूस म्हणून जगणं मला जास्त अभिमानाचं वाटेल. जर तुमचा हाच निर्णय असेल तर तुमच्या संघर्षातही सोबत आहे. फक्त भीती एवढीच वाटते की जेव्हा तुम्ही नाही म्हणाल तेव्हा ही वाड्यातली ती भयानक शांतता पुन्हा एकदा किंचाळायला लागेल. विक्रमरावांची ती अक्राळ विक्राळ पडते पुन्हा एकदा विळका घालायला येईल. घाला घासा तरी चालेल, पण माझं मस्तक त्या खुर्ची समोर कधी झुकणार नाही. या विचार कर, जर आज मी घाबरलो तर येणाऱ्या पिढ्या मला विक्रमरावाचा भाऊ नाही तर एक भ्याड वारसदार म्हणून मला ओळखतील. त्या दहशतीचा अंत करण्यासाठी
कदाचित माझा हा जन्म झाला असावा. फक्त तू सोबत राहा. हा वाडा फक्त आता दोनच गोष्टी बघेल. एक तर या पापात झालेला अंत, नाहीतर या साम्राज्यातून झालेला माझा खऱ्यांत प्रयाण. आता मागे वळून बघणं नाही. आता फक्त सत्याचा रस्ता शोधायचा आहे. मग तो रस्ता किती रखडलेला का असेना. प्रिया, आंबऱ्यातून कसला तरी आवाज येतोय. मी पाहून येतो. सावकाश जा. और मचले जो अभी चला गया मेरे खामोशी का जमाना. मैं तूफान हूँ, लौट के आया हूँ, जिसे सिर्फ तबाही है मचाना. शारदा कुठे आहे? बाहेर गेले. आम्हाला न सांगता. कमाल आहे. बरं ठीक आहे, पाणी द्या थोडं. सोडा सोडा सोडा. हात सोडा. विक्रमराव, अखेर घरच्या लक्ष्मीवर हात टाकण्या इतकं तुमची नीच बदल गेली. ज्या घराची लक्ष्मी, या घराची, ज्या घराचा सन्मान आहे, तो तिच्या हात टाकला तुम्ही. विक्रमराव, मी हरले. विक्रमराव, तुम्ही जिंकलात. तुमचं हे दहशतीचं साम्राज्य, तुमची ही क्रूर सत्ता मी आज निमूटपणे मान्य करते. मान्य करते मी आज. मान्यच करते की तुम्हीच विक्रमराव आहात. येतो आज. पण वहिनी साहेब, आजचा अब आया उठ पहाड़ के नीचे. अखेर आमचं हे तुम्ही नवे रूप स्वीकारलं तर नायला तरी स्वीकारावं लागते. तो तुमचा प्रश्न आहे. आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्हाला आता कोणाचीच पर्वा नाही. कारण आम्ही आता आमच्या घराण्याची पुनर्बांधणी करायचं ठरवलं आहे. ही अशी. काय होतं मालक? गिधाड होता, गिधाड. त्याची लायकी फक्त फेकलेल्या माशाच्या तुकड्यावर जगण्याची. त्याने थेट आमच्या साम्राज्याच्या झाडावर बसण्याचं धाडस केलं. त्याचे फालतू बडबडणारे पंख एका गोळीतच निर्जीव केले आम्ही. हिमा जगान जाताना घेऊन जा त्याला आणि फेकून द्या किड्यावर. काय जी मालक. शारदा, आम्हाला आमचा बेग तयार करून द्या. जसा पूर्वी करायचा अगदी तसाच. तुमच्या स्पर्शाने त्या साध्या मर्द्याला देखील 100 पट अधिक नशा चढायची. द्या निमूटपणे. रामवाडीची काय खबर? मालक, आणखी रामवाडीत काय तर समजी भीती गावाला पडली. मालक, तुम्ही परत आल्याची बातमी ऐकून अख्खी रामवाडीत काय आज सगळी गावं थरथर भीतीने कापली. वा वा वा. मग त्यांच्याकडून आमचा शेतकरा वसूल झाला की अजून कुणी गरिबीचं रडगाणं गात आहे? कोणाची माय वेळे मालक रडायला शेतकरा जमा करायचा हुकूम धाडलाय आणि कोणी चकार शब्द काढायची बी हिंमत केली नाही. भीमा जगान या जहागिरीच्या मातीत
आमचा घाम नाही तर आमच्या शत्रूचं रक्त सांडलंय हे सगळ्यांना ठाऊक आहे ना. आता कुणीच राजा नाही मालक, आता फक्त तुम्ही आणि तुमची हुकूमत. लोक तर घराची दारं लावून तुमच्या नावानं देवाचा धावा करीत आहात. देवाचा धावा करून मरण टळत नसतं भीमा. आमचा हिशोब चुकता केल्याशिवाय कोणालाच मोकळा श्वास घेता येणार नाही. सांगितलंय मालक. भले शाब्बा. ज्याच्या मनात आमची भीती मेली असते त्यांच्या घरादारावर आजपासून मृत्यूचा तांडव सुरू करा. तुम्ही निश्चित राहा मालक. आजची रात्र रामवाडीसाठी कालच ठरणार. छान. मग उचला शस्त्र आणि सांगा साऱ्या गावाला की विक्रमराव नावाचं वादळ पुन्हा एकदा ते जग उद्ध्वस्त करायला परतलंय. जी मालक, तुमच्या एका इशाऱ्यावर अख्खा गाव राग करायला तयार आहे मी. शबा. हा सबोर जरा धीरानं भीमा, नाहीतर तू देखील त्या आगीत जळून खाक होशील. आम्ही सांगू तेव्हा करा, आमच्या परवानगी शिवाय काही देखील करू नका. काय या आता दोघं तुम्ही. जी मालक. दाजीबा, जी बाई साहेब. हा माणूस नक्की कोण आहे, कुठून आलाय आणि याचा खरा चेहरा काय? या सगळ्याची पाळंमुळं खणून आणायला सांगितली होती मी तुम्हाला. जी बाई साहेब. हा कोणी शिकारी आहे की हा फक्त कोणाची शिकार करायला आलाय हे लवकरात लवकर कळायलाच पाहिजे. काळजी करू नका बाई साहेब. मागेच मनोज रावांनी या माणसाचा गुप्त हेराकडे सोपवले आहे. हे येणारच आहेत काही वेळेला पूर्वी. त्यांचे कोणाशी संबंध आहेत आणि कोणाच्या सावलीला तो या वाड्यात जर उभा आहे ना हे सगळं कळलं पाहिजे. समजलं बाई साहेब. आणखी एक लक्षात ठेवा, ही बातमी बाहेर कोणालाही कळता कामा नये. जी बाई साहेब. या शांत हवेलीच्या वादळाचा प्रवेश झाला ना ते वादळ कसं शांत करायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे. जी बाई साहेब. भाईसाहेब. हॅलो भाईसाहेब, हा मुलगा 20-22 वर्षाचा आहे. शृंगारपूर मधून आला आहे. शृंगारपूर? होय मनोजराव ठिकाण असू दे ना. भाईसाहेब, आमच्या नजरेखालून एकही पुरावा निसटत नसतो आणि त्याचे आई वडील त्यांचाही पत्ता लागला आहे. तुम्हाला सांगतो, त्याच्या आई वडिलांनीच सांगितलंय की तो फसवणुकीचे काम करत असतो. वेळोवेळी मुलांना लुटून तो अगदी लुबाडण्याचं कामच करत असतो. अविनाश साठे असं नाव आहे त्याचे. अच्छा, अविनाश साठे. म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा माणूस स्वतःचं अस्तित्व पुसून या वाडीत या वाड्यात दुसऱ्याच्या सावलीसारखा वावरतोय. तर जगाच्या नजरेत तो एक साधा बहुरूपी आहे. पण बाईसाहेब, त्याच्या या मुखवट्या मागे कोणतं तरी राजकीय षडयंत्र आहे. आणि असंही समजलंय की कुठल्या तरी तो एका कलेक्टरच्या मुलीच्या शोधात आहे. अनघा नाव आहे तिचं. हीच अनघा कित्येक वर्षापासून बेपत्ता आहे. कुठे असेल ही अनघा आणि तिचा या वाड्याशी काय संबंध? नाजीबा, जी बाई साहेब. काळजावर हात ठेवून सांगा, हा विक्रमराव म्हणजे हा माणूस, हा अविनाश, हा कोणी सगळ्यात तोत्याचा नाहीये ना? बाईसाहेब, सोंग करायला
तो किती असलं तरी आरसा कधीच खोटं बोलत नाही. ज्या दिवशी या विक्रमरावाचं सोंग समोर येईल त्यावेळी त्याचा सर्व इतिहास जमा होणार आहे. सोंग किती मोठं असलं तरी आरसा कधीच खोटं बोलत नाही. बरोबर. मग आता उशीर नको. जर हा माणूस खरंच हा तोते असेल ना तर त्याचा मुखवटा आम्ही आजच काढणार. पण बाईसाहेब, त्या अविनाशला कळलं आपण जर त्याचा पाठलाग करतोय तर तो आपल्याला जिवंत सोडेल. अनुजराव, जेव्हा या वाड्याच्या दहशतीत मी पाऊल टाकलं ना तेव्हाच मला मरणाची भीती उरली नव्हती. अनुजराव, आता सत्यावरून पडदा उडलाच पाहिजे. आणि हो, तो वाडा तित्त नेमाने येणारा विमानी जगत तुम्हाला माहिती असेल ना. त्यांना ताब्यात घ्या. त्यांना सत्य माहिती असेल. काहीतरी गोड बंगाल नक्कीच असणार आहे. त्यांना तर कधीच ताब्यात घेतले बाईसाहेब. बोलून द्या. हे अनातील दाजीबा लवकर आण. मी तुम्हाला सांगितलंच होतं त्यासाठी काही माणसं पाठलाग करायला ठेवली होती दाजीबाई. नाही, या विमान आणि जगत यांच्याकडे काहीतरी पुरावा नक्कीच असणार. बघूया, यांच्याकडनं काहीतरी माहिती नक्कीच मिळेल. राजीबा, कुठे आहेत ते? आले आले बाई. आणा आणा. सोडा सोडा. भीमा, जगन, खरं सांगा, हा विक्रमराव म्हणून आलेला माणूस कोण आहे? कोणाचा मोहरा म्हणून फिरतोय तो या वाड्यात? बोला लवकर. अंगाची घरची बरोबर त्याची करणी नजर पाहून आम्ही सुद्धा घोड्यात पडलो. आम्ही त्याला मनापासून मला म्हणतो पण शपथ घेऊन व्हायचा तो कोण होता कुणाला ते या देवाला ठाऊ. आणि समजा आमची कुठली आमच्या पुढं मांडली आणि आम्ही प्रेमात पडलो आणि तो त्याच्या होला हो बोलत गेलो. आम्हाला संशय होता त्याच्यावर, पण काय करणार. त्याचा तो अवतार पाहून आम्ही लय घाबरलो होतो. तो बोलेल तसं होला हो करत गेलो. यात आमची काय नाही चूक. सोडा आम्हाला. दाजीबा, यांना व्यवस्थित बांधून ठेवा. हे कायम स्वरूपी त्या अविनाश सोबत असतात. हे जर सुटले तर आपला खेळ तिथेच महागात पडेल. व्यवस्थित त्यांना बंदोबस्त करून ठेवा. होय होय. घेऊन जा रे. बस झालं. त्यांच्या खोलीत बंद करतो. सोडा मला. सोडा बस झालं आता. सोडा. सहनशक्तीचा अंत आणि संशयाचा खेळ आता संपणार आहे. आता निर्णय झालाय. अविनाश, या वाड्यात विक्रमराव म्हणून वावरण्याची तुझी शेवटची घटना आता भरली आहे. हे तुझं सत्य आणि असत्याच्या हिंदोळ्यावर लटकणारं अधांतर मी आता कायमच संपवणार आहे. शारदा, हा तुमच्या शब्दांमधला आणि आवाजातला कटुपणा आज या मखमली रात्री तरी बाजूला ठेवा. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने तरी त्या जुन्या जखमा उकडून काढण्यापेक्षा भरल्या कपाळाने आणि हसऱ्या चेहऱ्याने आमच्याशी गोड शब्द बोलला असता तर या विक्रमरावाच्या काळजाला थोडी शांतता लाभली. राणी साहेब, आता तरी इतकी विकारी नजर कशासाठी?
विक्रम, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस. बरोबर. पण विक्रमराव, तुम्हाला खरोखर तो लग्नाचा वाढदिवस आठवतोय का? कोणता दिवस? आम्ही आमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण राजासारखा जगलो. आम्हाला तारखांची काय गरज? अहो, तो दिवस ज्या दिवशी या वाड्याचा सूर्य कायमचा मावळला होता, ज्या दिवशी तुमचा मृत्यू झाला होता. अच्छा, तो दिवस, ती काल रात्र. त्या रात्री आमचा हा संपूर्ण निसर्गच आमच्या रक्तासाठी तहानलेला होता. अखेर आमच्या कर्माने तर गेलो आम्ही. आठवा त्या रात्री काय झालं होतं? काय काय घडलं होतं? हर एक गोष्ट जणू कालच घडली असावी असं वाटतंय. तुम्ही हीच पांढरी साडी नेसली होती, जणू एखाद्या तांदरीसारखी लखलखणारी. अंगावर लाल शाल होती तुमच्या, कपाळावर मोठं कुंकू होतं, जसं आम्हाला आवडायचं अगदी तसं. आणि हो, आम्ही स्वस्त तो मोगऱ्याचा गजरा तुमच्या केसात मारला होता. हा 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 हा, त्याचा तो सुगंध आजही आमच्या श्वासात दरवळतो आहे. आणि हो, हा असाच आम्ही तुमच्यासाठी मद्याचा तो शेवटचा प्याला भरला होता. बरोबर ना? होय. काय सांगू राणी साहेब, इतक्या गोड गप्पा रमल्या होत्या आपल्या. त्या जोडीला तुमचं हे लागणं, नाक मुरडणं आणि बरंच काही अंदाजच निराळा होता तुमचा. तुम्ही दिलेल्या मद्यात वेगळीच नशा होती. तुम्ही आमच्यासाठी आमचं आवडतं गाणं म्हटलं आणि त्या तालात नाचता नाचता आम्ही या उंच जिन्यावर गेलो. आम्हाला उंचीचा अंदाजच उरला नाही. आमचा तोल गेला. त्या उंच जिन्यावरून आम्ही त्या काल रात्रीच्या चिरंतर शांततेत कोसळलो. सगळं आठवते आम्हाला. नक्की सगळं आठवतंय. मग विक्रम, मला एक सांगा, बोला. मरताना तुमचा जीव नक्की कुठे गेला होता? नाही म्हणजे ठिकाण कुठलं होतं? राणी साहेब, या इथे या पायरीवर डोका आपटला आमचा आणि त्यातच जीव गेला आमचा. हो हो, इथेच जीव गेला आमचा, इथे याच पायरीवर. बस झालं तुझं हे नाटक. तर तुझ्या या मूर्ख अभिनयाचा वीट आलाय मला आता. अरे, ज्याचा मुखवटा घालून तुझ्या वाड्यात वावरतोयस ना, त्या विक्रम रावांना मी माझ्या नखांवर नाचवलंय. अरे, तू काय मला फसवणार? अरे, निदान मरताना तरी स्वतःच्या खऱ्या रूपात येऊन मरत. हे असं काय होतंय शारदे? आम्हाला संपूर्ण अंगाची आग होते आमच्या. मरताना म्हणजे काय काय बडबडते शारदे? तुझ्या बोलण्याचा मतलब काय शारदे? मतलब हाच की आता तुम्ही जो मद्याचा प्याला मोठा इथेच संपवला ना, त्यात केवळ मद्य नव्हतं, त्यात मी विष मिसळलं होतं. काय? तुमच्या प्रत्येक श्वासाला आता मृत्यूचा विळखा आहे. मृत्यूचा विळखा बसलाय तुमच्या प्रत्येक श्वासाला. दगा, आमच्याशी दगा. तुला सोडणार नाही आम्ही. विक्रमराव आहोत आम्ही. या बाबाचा सूड आम्ही नरकातून येऊन परत घेऊ. अरे मूर्खा, नरकातून तो परत येईल ना जो मरताना सरळ रस्त्याने मरेल. तू विक्रमराव असल्याचा दावा करतोस ना, मग आई, विक्रमराव त्या तिथे पायरीवर करून मेलेच नव्हते. काय बोलते तू शारदे? विक्रम इथे या जागी
शारदा शारदा संपला. आणखीन एक राक्षस संपला. आम्ही संपवला. बाईसाहेब काय केलं? मनोजराव, या वाड्याला ना शांततेची सवय झाली होती, पण ती शांतता भंग करण्यात आलेला या नराधमाला आम्ही कायमचा संपवला. पण बाईसाहेब, ज्या माणसाला तुम्ही इतक्या निर्दयपणे मारलं त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी तरी कल्पना होती का? तो कोण होता आणि कुठून आला होता? अविनाश साठे याच नावाने आला होता तो या भाड्यात. पण इथे आल्यापासून तो अविनाश राव राहिलाच नव्हता. त्याच्या अंगात ना विक्रमराव संचारला होता. वहिनीसाहेब काय बोलता आपण? अहो तो तर अविनाश होता. नाही, तो अविनाश नव्हता, तो विक्रम झाला होता. विक्रम. त्या दिवशी त्याने जेव्हा प्रियावर हात उचलला ना, त्याच वेळी मी ओळखलं त्याच्या अंगात विक्रमरावाचा संचार झालाय म्हणून. वहिनीसाहेब तुम्ही शांत व्हा आधी, शांत व्हा आधी. नाही संदीप, तुला फक्त बरोबरचा मुखवटा दिसतोय. मला त्याच्या डोळ्यातली ती पाशवी भूक दिसते. विक्रम हा कधी माणूस नव्हता, तो एक राक्षस होता. राक्षस. येता जाता उठता बसता स्त्रीच्या अस्तित्वाचा त्याने फक्त खेळ मांडला होता. आणि हा अविनाश सुद्धा त्याच वाटेने निघाला होता. तो विक्रम झाला होता. हो, तो विक्रम झाला होता. मान्य आहे, पण त्याला संपवण्याची इतकी घाई काय होती? नियतीने त्याचाही खेळ मांडला असता. तोही मेला असता त्या विक्रमरावासारखा एखाद्या अपघातात. कुलकर्णी साहेब, विक्रमरावांसारखी माणसं आपोआप मरत नाही. त्यांचा मृत्यू अपघातात नसतो, तर तो घडवून आणावा लागतो. इतिहासाचे दाखले आठवा, पुराणाचे दाखले आठवा. कंसाला मारायला श्रीकृष्णांना जन्म घ्यावा लागला. रावणाचा अहंकार मारायला श्रीरामांना शिवधनुष्य उचलावं लागलं. जेव्हा अहंकाराचा पर्वत आभाळाला भिडतो ना, तेव्हा त्याला संपवण्यासाठी सुरंग हा पेटवावाच लागतो. म्हणजे बोलण्याचा अर्थ काय तुमचा? याचा अर्थ विक्रमराव हे तुम्हीच मारलात? होय, 20 वर्षापूर्वी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्या दिवशी इथे त्या सोफ्यावर आम्ही दोघं बोलत बसलो होतो. आणि शारदा कुठे होत्या तितक्या? अहो, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आणि त्यासाठी तुम्ही आमच्यासाठी मद्याचा स्पेशल बेत आखला. हो, तो प्याला आमच्या समक्ष हजर करा राणीसारखा. नक्कीच विक्रमराव. आणि आजचा हा प्याला साधा सुद्धा नसेल, कारण यात तुमच्या शौर्याचा आणि आमच्या प्रेमाचा अर्थ आहे. वा वा राणीसारखा, आज तुमच्या बोलण्यात वेगळ्याच मधापेक्षाही अगदी मादक प्रेमाच्याच विषयाची दार आहे बरं. या विषयाला तुम्ही हलाल करून समजा, म्हणजे नंतर तृप्तीच असेल. वा 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 वा. आज स्वतःच्या हाताने आम्ही हा प्याला भरलाय, आजच्या या धुंद रात्रीसाठी. राणीसारखा, आजच्या रात्रीसाठी काय म्हणताय? असा भेद आम्हाला कायमच हवा आहे राणीसारखा. हो, आम्हाला तर अजून भरपूर आयुष्य जगायचं आहे, केवळ तुमच्या सोबत. बरोबर आहे विक्रमराव. पण कसं आहे, काही प्रवासांचा शेवट हाच त्याचा खरा अर्थ असतो. हो, प्या. या, तुम्हाला या साम्राज्याची शपथ आहे. आज हा प्याला रिकामा झालाच पाहिजे. राणीसारखा, अहो, या तुमच्या हाताने घेतलेल्या
मद्याला स्वर्ग सुख म्हणतात हो. पण राणी सरकार अच्छा या मद्याला ना एक वेगळाच मादक गंध येते राणी सरकार. ते तुम्ही फक्त एका दमात संपवा. हा 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 मग बघा तुम्हाला कसं शांत आणि अधांतर वाटतंय ते. राणी सरकार आमच्या हाताने हा मोगऱ्याचा गजरा आम्ही मांडणार आहोत. आणि राणी सरकार ही अंगावरची शाल ही पांढरी चकचकती साडी हा काय म्हातार सुंदर आहे. राणी सरकार या रूपात आमच्यासाठी एक स्पेशल आमच्यासाठी तुमच्या शैलीतलं एक सर्वात सुंदर गीत होऊन जाऊ दे राणी सरकार. जरूर. हा हा जादू केले काय कळतच मग काळजाला स्पर्श करण्याआधी नसा आग लागलेली आहे. डोकं खूप जड होते राणी सारखा.
बाई असं भिरभिरल्यागत वाटतंय मला. ही जादू पद्याची नाही, हा? ही जादू तुमच्या बापाची आहे. बापाची? डोकं जर तो होणारच ना, कारण तुमच्यावर यापासून संपूर्ण वाड्याचा भार जो पडणार आहे. हा? कसलं होतं? शहादा हे काय होते बा? गळा सुटतोय आमचा. आमचा श्वास ना अडकल्यासारखा वाटतोय. डोळ्यासमोर अंधेरा येतोय. पोटात आग आग होते आमच्या. घाबरू नको विक्रमराव, शारदा, हाच तो क्षण आहे ज्या क्षणाची मी 20 वर्ष वाट बघत होते. आठव विक्रम, आठव ज्या आगीत तू माझ्या घराला बेचिराग करून चाललो होतास, तीच आग तुझ्या पोटात पेटलीये. म्हणजे राणी सरकार, या मध्यात तुम्ही विष मिसळलात. दगा केलात राणी सरकार, आमच्याशी दगा केलात. अरे दगा तर तू केला होतास, तू केला होतास दगा. माझ्या वडिलांशी दगा केला होता, माझ्या आईच्या मायाशी दगा केला होता, माझ्या चिमोट्या बहिणीच्या हत्याशी दगा केला होता, माझ्या भावाच्या नाकीशी दगा केला होता. माझं जग पूर्ण आगीत खाक केलंस तू. का? कारण तुझ्यासारख्या नरात मला माझ्या बाबांनी माझा हात त्याला नकार दिला म्हणून. पाणी सकट पाणी. आणि काल काय केलंस? काल त्या सुलभाला सुद्धा तू मारून टाकलंस. अरे ती प्रियाची बहीण आहे या विचारता सुद्धा तू विचार केला नाही. अरे सुलभाचा सोड, अरे तुझ्या मुलांना संदीपचा तरी विचार करायला हवा होतास तू. नाही, पण तू ना, तू एक राक्षस आहेस, राक्षस. आणि हे आज तुझं हे बाबाचं साम्राज्य मी संपवणार आहे. आणि हे उरणार आहे फक्त. आवाज खाली. अरे मेरे फितरत में नहीं है हार मान लेना. मैं वो समंदर हूँ जो सुख भी खाम पैदा करता हूँ. हे अनघा, हो अनघा, त्या कलेक्टरची मुलगी अनघा. तुझं हे जे सत्य आहे ना, जे सत्य तुझ्या वडिलांना, तुझ्या संपूर्ण घराला आम्ही राख केली होती, हे सत्य त्या सुलभाला समजलं होतं. म्हणून काल संध्याकाळी तिला आम्ही ठार केलं. आणि आज तू डावसाचा आहेस. रवी सरकार, आमचं खूप प्रेम होतं तुमच्या. मनापासून उपमार्थ केला त्या प्रेमाचा. आम्ही सुद्धा नाही तुला राणी सरकार. शांत हे अनुभव, हा तू अंगास, तू ही आमची सत्ता, ही दशात. अरे मर विक्रमराव, मर. तुझी ही सत्ता, तुझे हे साम्राज्य आता सगळं संपणार आहे. आता उरणार आहे ते फक्त माझं अस्तित्व, फक्त माझं अस्तित्व, या अनघाचं अस्तित्व. हे अनघा, तू भ्रमात आहेस. तुला वाटलंय अमध्याच्या प्यालात विष मिसळून एका विक्रमरावाचा अंत करशील. अरे पण हा विक्रमराव एक माणूस नाही आहे, तो ह्या समाजाची वृत्ती आहे, वृत्ती. आज ह्या एका विक्रमरावाचा तू श्वास रोखलायस. पण लक्षात ठेव, लक्षात ठेव, आमचं रूप या मातीत वारंवार जन्माला घेईल असा शाप देतोय आम्ही. या मातीतच काय, या जगात, या वाड्यात, या भिंतीत केवळ विक्रमराव राहायचा असा शाप आहे या वाड्याला. शाप आहे या वाड्याला. अरे आमचं
आमचं अस्तित्व या धरेवर उन्हात नाद्यात नभात विरणार. आम्ही सदैव घुमत राहू या वाड्याच्या भिंतीत. आमचा आत्मासात लटकत राहील केवळ आणि केवळ अधांतर आणि केवळ शाश्वत अनंतराचा शाप आहे. आणि हे अनघा तू देखील मुक्त तू देखील आमच्या या सुडाच्या विजत राशील कायम. केवळ आणि केवळ आयुष्यभर शारदा बनू शाश्वत आनंद. अरे आम्ही होतो, आम्ही आहोत आणि आम्हीच राहू. या राज्याचे एकमेव अधिपती, या वाड्याचे एकमेव राजे, तुझ्या काळजाचा एकमेव गुलाम नाही, मालक विक्रमराव देशमुख. शारदा अनघा जगाला वाटलं विक्रमराव दारूच्या नशेत सोडून गेले, पण नाही. विक्रमराव दारूच्या नशेत नव्हते मेले. त्यांना मी मारलं या हाताने. त्यांच्या दारूच्या ग्लासमध्ये विष मिसळून. त्यांचा अहंकार ना कळ्यांचा बेचिराग केला. सूड घेतला मी कित्येक वर्षापासून. या अंगाची सुडाची भावना या नभाला शिवत होती ना धरणीला टेकत होती. ती फक्त सोसत होती. शारदा म्हणून सोसत होती ती. हे धगधगत विषारी शाश्वत पदार्थ, शाश्वत पदार्थ, शाश्वत. वहिनी साहेब, वा वा वा. शारदाबाई मॅडम उर्फ अनघा, मानलं तुम्हाला. काय तो सुडाचा अंगार, अगदी काळजाचा थरका पडून टाकला. अरे घाबरू नका, मी कोणी यमलोकीचा यमदूत नाही, की विक्रमरावाचं भूत नाही. मी तर कायद्याचा रखवालदार आहे. मी आहे CID इन्स्पेक्टर अविनाश साठे. इन्स्पेक्टर. हो, आणि हे इस्टेट एजंट कुलकर्णी नसून आमचे अत्यंत सहकारी विश्वासू इन्स्पेक्टर सावंत आहेत. पण कुलकर्णी साहेब तर जमीन विक्रीसाठी आले होते, पण ते काय नाटक होतं? निव्वळ नाटक होतं ते. 20 वर्षापूर्वी विक्रमरावाने केलेल्या अमानुष छळांचा आणि अनाथगिरी खुनाचा तपास करत असताना एक प्रश्न आम्हाला रोज सतावत होता की इतकी दहशत असलेला वाघ एका रात्रीत दारू पिऊन जिन्यावरून पडून सहज मरूच कसा शकतो. सत्याचा धागा शोधत असताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आणि त्यासाठी गरज होती साक्षात विक्रमरावांची. आता विक्रमराव जिवंत मिळणं अशक्य होतं, म्हणून मी विक्रमराव झालो. नव्या रूपात, नव्या ढंगात आणि त्याच पूर आवाजात. शारदाबाई साहेब ह्याच अनघा आहे. मग आता सांगा अनघा उर्फ शारदा देशमुख, तुम्ही कोणत्या सुडाच्या वनवायात विक्रमरावाचा खून केला? सूट नाही साहेब, न्याय होता तो. ज्या दिवशी त्याने माझ्या घराला आग लावली ना, तेव्हाच त्या आगीच्या निखाऱ्यात मी शपथ घेतली होती विक्रमरावाला संपवण्याची. मग एवढी 20 वर्ष ओलत लपून का राहिलात तुम्ही? त्यावेळी का नाही संपवलं विक्रमरावाला? हो, ते टाकला होता. पण त्या रात्री भाडाबाहेर एका मुलाच्या रडण्याचा आवाज आला. तिथे एक मुलगी मरून पडली होती. श्याम मोहनची मुलगी.
तिच्या मनावर एक बाळ रडत होत. त्या बाळाला मी पाहिलं आणि माझं मातृत्व जागे झालं. मी विक्रमरावांना विनंती केली आणि त्या मुलाला या घरात पाठवलं आणि विक्रमरावांच्या मेलेल्या भावाचं त्याला नाव दिले आणि विक्रमरावांच्या सावत्र भावाची ओळख दिली त्याला. आणि इतकी वर्ष अनगा म्हणून अनगाची शारदा म्हणून या वाड्यात राहिली मी. म्हणजे वडील साहेब ते बाळ मी आहे का? होय संदीप, ते बाळ तूच आहे. मी विक्रमरावांचा मुलगा आहे. वडील साहेब हे एवढे वर्ष मला का नाही सांगितलं? हे बघ संदीप, मला तुला विक्रमराव म्हणून द्यायचं नव्हतं. संदीप, तूच माझा एक आधार आणि एक वाड्याचा आधार होतास. तुझ्या निरागस डोळ्याकडे पाहून मी मला सुराचा अंगार विसरून गेली होती. पण ज्या दिवशी विक्रमरावाने सुलभावरती हात टाकला ना, त्यावेळीच माझं धैर्य संपलं आणि विष देऊन संपून टाकलं मी त्याला. वहिनी साहेब नाही, तुम्ही तर माझ्या आई आहात माझ्या आई आहात. पण साहेब, ते विष पिऊन सुद्धा तुम्ही जिवंत कसे काय? हे तुम्हाला कुलकर्णीच सांगतील. आई साहेब आम्ही नजर ठेवून होतो तुमच्यावर. तुम्ही आज सकाळी ज्या बाटलीत विष टाकलात त्या बाटल्या आम्ही तेव्हाच बदलल्या होत्या. आणि संदीप तर ते सत्य. शारदाबाई साहेब, 20 वर्षापूर्वी पत्रकार सुलभा हरवल्याची केस आम्ही पुन्हा ओपन केली आणि बऱ्याच गोष्टी समोर आल्या. विक्रमरावाचे व्यक्तिमत्व जाणून घेता घेता भीमा आणि जगन हे मला सापडले. तुमची ती जुनी डायरी भीमानेच मला दिली. या डायरीमुळे सुलभाचा खून झाला होता आणि दुसऱ्याच दिवशी विक्रमरावाची भाषाशैली व जीवनशैली भीमा आणि जगन या दोघांनीच मला समजावून सांगितलं. मान्य आहे की तुमचा लढा अन्यायाविरुद्ध होता. विक्रमराव कोणी भला माणूस नव्हता. अशांचा अहंकार उत्तम ठेचला तुम्ही. पुरुषी अहंकाराविरुद्ध प्रत्येक स्त्रीने असाच दुर्गावतार घ्यायचा असतो. पण कायदा भावनांवर चालत नाही. विक्रमरावाच्या खुनाने तुमचे हात माकले आणि त्या खुनाच्या आरोपाखाली मिस शारदा उर्फ अनगा आम्ही तुम्हाला अटक करतोय. इन्स्पेक्टर साहेब, शांत ना. इन्स्पेक्टर साहेब, अटक तर मी त्या दिवशीच झाले होते जेव्हा या वाड्याच्या दहशतीत मी पहिलं पाऊल टाकलं होतं. आता मला बेड्यांची भीती नाही. हो, पण जाण्याआधी मला माझं एक महत्वाचं काम करू दे. निश्चित करतो. संदीप, इकडे ये. संदीप, हे सिंहासन या वाड्याचं नशीब आहे. आजवर हे सिंहासन कधीच रिक्त राहिलं नाही आणि यापुढेही राहणार नाही. हे सिंहासन केवळ सत्तेचं नाहीये, तर हे पापाचं प्रायश्चित्त करण्याचं एक साधन आहे. तू यावर बस बाळा, कारण तूच या रक्ताचा आणि या समाधीचा खरा वारस आहेस. देशमुख घराण्याचा तू खरा वारस आहेस. देशमुख घराची ही अहंकाराची वृत्ती आता कायमची संपली. आज खऱ्या अर्थाने लोकहिताचा सूर्योदय झालाय. वहिनी साहेब मला हे नकोय, मला ही सत्ता नकोय. संदीप, जा बस. हे तुझं भाग्य नाही, हे तुझं कर्तव्य आहे. आणि हो, या वाड्याला लावलेला शाप आता तुला मिटवायचा. बघ विक्रमराव, बघ, अखेर मी तुला संपवलंच.
वहिनी साहेब